सर्व सामने 3 षटकांचे असतील. शेवटचे ह्या फेरीतले. जरा घाई करायची आहे लवकरात लवकर. पहिला चेंडू अक्षयाचा. उंच मारण्याचा प्रयत्न असफल. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला भेटली पहिल्या चेंडूवरती. ज्याप्रमाणे कोसमाई खार्डी संघाच्या वेळेस जी गोलंदाजी केली होती, तीच गोलंदाजी आता आपल्याला पाहायला भेटते अक्षयच्या मार्फत पुन्हा एकदा. एक धाव निश्चित पूर्ण चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला भेटलं. एका धावावर समाधान मानावं लागतोय सत्यसाई खार्डी या संघाला. आजच्या दिवसातील सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. नक्कीच एक चांगली झुंज आपल्याला पाहायला भेटेल कणेर आणि खार्डी या दोन्ही संघांदरम्यान. झेल धरतीला दान केलेलं आहे. नक्कीच जीवनदान या ठिकाणी पाहायला भेटतोय. अनिकेत दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होताना अक्षय आणि अक्षय आमने सामने पाहायला भेटतात. तर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पुढील चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र उंच लाभ केलाय चेंडू. मदन झेलच्या खाली होतोय. काय पाहत आहे झेल. निघून जातो चेंडू षटकाराच्या दिशेने. धावसंख्या 6 ने पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचले 8 या धावसंख्येवरती. दरम्यान त्याला घाई करायची पटापट. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील. मारा करेल तो अक्षय. पुलावर चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. एकच धाव समाधान होते पाहिजे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न कोणत्याही चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेकी. चांगलीच रनिंग बिटवीन विकेट दोघी पाहायला भेटली. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीने जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवरती. ऐकूया तिथपर्यंत एक छोटस मधुर संगीत येऊ पुन्हा मैदानामध्ये कवंडीचे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज अविनाश. छोटा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. एक चांगलं क्षेत्ररक्षण मात्र त्या ठिकाणी नक्कीच एका धावावर समाधान मानावं लागलंय. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या जाऊन उपतले दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर 11 या धावसंख्येवरती. दरम्यान पुढील एक चेंडू मात्र पुन्हा त्याच दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण चांगलं कमबॅक त्या ठिकाणी. आणि हे काय जिथे फलंदाज या ठिकाणी क्रीजच्या आतमध्ये असून सुद्धा हिट करण्याचा प्रयत्न. आणि एक 22च्या रूपामध्ये नक्कीच एकदा पूर्ण या ठिकाणी बोलताना पाहायला भेटली. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना 13 या धावसंख्येवरती पाहायला भेटली सत्यसाई खार्डी या संघाची. पुन्हा एकदा सूर्यकाचा फटका. क्षेत्ररक्षण झेलच्या खाली आणि गडी बाद होतोय. पहिला आदरा बसतोय सत्यसाई खार्डी संघाला. अक्षयाच्या रूपात. मला वाटतं अक्षय पहिल्या इनिंग मध्ये चांगली खेळी केली होती. एक चांगलं क्रिकेट खेळून सेमीफायनल पर्यंत पोहोचलाय. ज्या टायमाला एक चेंडू 5 धावेची आवश्यकता होती त्यावेळेला चेतन यांनी मात्र एक षटकार ठोकून आपला संघ विजयी केला होता. मात्र अक्षय आज लवकर बाद होऊन तंबूत परतला. त्याची जागा भरून साठी गेले आहेत ते रमन. नक्कीच रमन आपण पाहतो तर नक्कीच 1-2 मॅच मिसिंग होते. मात्र कमबॅक करताना या मॅच मध्ये आपण पाहायला भेटलाय रमन याला.
मात्र फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा शतरक्षक जेलच्या खाली आणि पुन्हा गडी बाद क्रमांक चालू आहे. ऐकू एक मधुर संगीत पुन्हा येऊ मैदानामध्ये कमांडीचे. नक्की चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. अविनाश यांच्या मार्फत बॅक टू बॅक विकेट पळकी घेताना आपल्या संघासाठी पाहायला भेटत. आता हॅट्रिक वरती आहेत, पाहायचं आहे या टुर्नामेंट मधली पहिली हॅट्रिक या ठिकाणी साध्य करतोय का. उत्तम मॅच जात आहेत फलंदाजी मार्गावरती पाहायला भेटते रमण यांच्या जागेवरती. मात्र अवांतर धावसंख्येत भर नक्कीच या ठिकाणी पाहायला भेटे. वाईट चेंडू घोषित होताना पाहायला भेटला. मात्र सुरेख असा चेंडू पंचांकडे दाद पेटाळून दाद न मान्य करता निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला भेटली. शेवटचा चेंडू असेल रिप्लाय मध्ये सुद्धा आपण पाहू शकता डीबीएन लाईव्हच्या माध्यमात चांगलं गोलंदाजीचा नजारा आपल्याला पाहायला भेटत. एक चांगली क्वालिटीची स्किन आपण पाहतोय. मात्र खाली राहिलेला चेंडू एकदा पूर्ण केले आहे. एका धावावर समाधान मानावं लागतंय. 22च्या रुपयामध्ये एकदा पूर्ण होताना पाहायला भेटली. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 या धावसंख्येवरती पोहोचली आहे. शेवटचं षटक घेऊन कोण येते बघायचं आहे. नक्कीच गौतम एक चांगली गोलंदाजी गेल्या मॅच मध्ये आपण पाहिली त्यांच्या मार्फत. चला गौतम याचा पहिला चेंडू चेंडू पूल करण्याचा प्रयत्न असफल. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला भेटली. दरम्यान गोलंदाजी मार्गावरती गौतम आपल्याला पाहायला भेटत आहे. रमन उत्तम ही जोडी मैदानामध्ये पाहायला भेटते. अनिकेत आणि उत्तम ही जोडी. आता मधला लेगच्या दिशेने टोला चेंडू शतरक्षक जेलच्या खाली आणि मला वाटतं या ठिकाणी जेल धरतीला दान केलाय. एकदा पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न. इथे काय घडलंय चांगलं सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटते. अनिकेत मात्र चपलाईने आपल्याला धावताना पाहिला. मात्र या ठिकाणी उत्तम हा बांधून तंबूत परत आहेत. अवघ्या तिसऱ्या धावेचा प्रयत्न असफल ठरला. चांगली गोलंदाजी गौतम यांच्या मार्फत पाहायला भेटली. लेगच्या दिशेने खेळून काढला होता चेंडू. झेल झाला असता तर नक्कीच त्या 2 धावा सुद्धा वाचल्या असत्या. मात्र आता धावसंख्येचा विचार केला तर 2 गाडीच्या मोबदल्यात 17 या धावसंख्येवरती पोहोचलाय तो म्हणजे सत्यसाई खार्डिया संघ. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू मध्ये कुठपर्यंत मजर मारेल खार्डी संघ हा पाहायला भेटेल. दरम्यान जय आपल्याला पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा गौतम याचा पुढचा चेंडू उंच मारलाय. चेंडू पाहायचा आहे शतरक्षक जेलच्या खाली येतोय का नाही. आणि जरा जजमेंट चुकलेला आहे त्या ठिकाणी. 2 धावा सहजरित्या पूर्ण होताना पाहायला भेटल्यात. जजमेंट अगोदर जर चेंडूवर नजर ठेवली असते नक्कीच झेलपर्यंत पोहोचले असते. पोचले सुद्धा होते. हाताला चेंडू स्पर्श सुद्धा झाला होता. मात्र ऐन वेळी चेंडू हातात निसटलेला आहे. दरम्यान आपण पाहतोय 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत गौतम यांचे. आणि काय करतोय पायाचा शेवट येतोय हा मोठा फटका का पायाचा शतरक्षक जेलच्या खाली आणि झेल आतमध्ये लोटण्याचा प्रयत्न षटकार वाचवण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. मात्र 6 धावा काही रोखू शकले नाही. धावसंख्या 6 ने पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचले 25 या धावसंख्येवरती. आता मात्र कुठेतरी मजबूत स्थितीमध्ये सत्यसाई खार्डिया संघ पाहायला भेटतोय. शेवटच्या 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. बघा 2 चेंडू मध्ये कोणते मोठे फटके येत आहेत. चौकार षटकाराची आतिषबाजी किंवा विकेट येतोय हे पाहायला लागेल. दरम्यान आपण पाहतोय गौतम पुन्हा सज्ज होताना फुलटॉस चेंडू पूल केलाय. गौतम फील्ड करेपर्यंत मला वाटते चौकार येतोय. धावसंख्या 4 ने पुढे सरकताना जाऊन पोहोचले 4 धावेनेशी 29 या धावसंख्येवरती. मात्र अनिकेत नक्कीच स्ट्राईक का घेतली याचा पुरेपूर उत्तर देताना पाहायला भेटलाय. जी विकेट आपण पाहिली सॅक्रिफाईस केली ती कुठेतरी त्याचा फायदा सत्यसाई संघाला झालेला आहे. तर शेवटच्या चेंडूवरती काय घडतंय काय बिघडतंय पाहायचंय.
निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला भेटली. गडी बाद होतोय. अनिकेत बाद होऊन तंबूत परततोय. धावसंख्येचा विचार केला तर एका धावेची धावसंख्या पोहोचली ती 29 धावेवरती आहे. 30 धावेचं आव्हान असेल. चेंडू असतील ते 18 चेंडू 30 धावा. चला घाई करायची आहे लवकरात लवकर. मदन अँड कंपनी त्वरित बाहेर यायचंय कारण आपल्यालाच खेळायला उशीर होईल याची नोंद घ्यायची आहे कारण आजच्या दिवसातला सेमीफायनलचा हा सामना आहे. फायनल आजच्या दिवसातली पहिल्या दिवसाची फायनल आहे. नक्कीच आज जो जिंकेल तो टॉप 4 मध्ये आपण पाहू खेळता वेळेस त्यांना. तर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे सत्यसाई खार्डी. तर 2 सलामीचे मोहरे मैदानात उतरवायचे आहेत. पाहतोय सूर्य सुद्धा मावळताना आपल्याला पाहायला भेटतोय. TBN लाईव्हच्या माध्यमातून सर्वत्र कॅमेरा झूम करताना आपण पाहतोय. कॅमेरामॅन मिस्टर रोहित एक चांगला कॅमेरामॅन आपण पाहतोय. एक चांगली गुणवत्ता त्याच्यामध्ये आहे आणि ती गुणवत्ता या ठिकाणी दाखवून देताना पाहायला भेटत आहेत. तसेच प्रवीण, नयन हे तिन्ही TBN लाईव्हचे सहकारी. एक चांगलं उत्तम प्रकारचं TBNचं माध्यमातून आपल्याला एक चांगलं स्कोरिंग आपल्याला पाहायला भेटत आहे. चांगली क्वालिटीची मॅचेस आपण पाहू शकतात घर बसल्या. परंतु नक्कीच सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका. नक्कीच उद्याच्या दिवसामध्ये आपण पाहतोय वाढव 11 ब वर्सेस श्री गणेश मुदलपाडा. त्याचनंतर गावदेवी वैतीपाडा वर्सेस आदर्श ब. 40+ वाढीव वर्सेस माऊली तलवपाडा. आई जीवदानी कसराली तसेच एक डमी असे सामने उद्याच्या दिवसामध्ये आपण खेळवले जातील. सर्वांनी वेळेवर उपस्थित राहायचं आहे. जर जास्तीत जास्त षटकांचे सामने खेळायचे असतील तर नक्कीच दिलेल्या टाइमवरती आपण उपस्थित राहायचं आहे. दरम्यान पहिला चेंडू मदनसाठी फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा उचललेला आहे. चेंडू निघून जातोय दन दन करीत. 1 बाउन्सने चौकाराच्या दिशेने धावसंख्या 4ने पुढे सरकताना मोठा फटका येतोय. त्या धावसंख्येचा 18 चेंडू 30 धावेचं आव्हान असताना 4 धावा तर जमा केलेल्या आहेत. अजूनही 26 धावा जमा करायच्या आहेत. जर आपल्याला टॉप 4 मध्ये पोहोचायचं असेल तर मदन याला जाणकारी आहे. नक्कीच आपण पाहतो या वर्षामध्ये आपण पाहतोय मदन एक खरोखर या टीमा आपण पाहतो आजच्या दिवसामध्ये एक चांगली लढत करतायत. परंतु एक चांगल्या टप्प्यापर्यंत पोहोचणं असफल ठरत आहे. परंतु आज मोका आहे. त्या मोक्यावर चौका नक्कीच मारलाय मदन यांनी. मात्र फंबल होताना पाहायला भेटलाय. पंचांचा इशारा येतोय. वाईट चेंडू घोषित होताना अवांतर धावसंख्येत भर 5 धावेनीशी धावसंख्या पुढे सरकते. मात्र सुरेख अशी फलंदाजी मदन याच्या मार्फत पाहायला भेटली. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होताना अक्षय गोलंदाजी मार्गावरती दुसरा चेंडू घेऊन मदनसाठी चेंडू पूल करण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. मात्र वाईट चेंडू घोषित होताना पूल अँड पॉवरफुल झाला असता तर बॅटचा आणि चेंडूचा संपर्क झाला असता तर नक्कीच मोठा फटका पाहायला भेटला असता. लेगच्या दिशेने संत गतीने आपल्याला आता पाहतो वातावरण आपण झालेलं आहे. परंतु मदन यांच्या स्ट्रोक मध्ये एवढी ताकद आहे की चेंडू सीमारेषे पार करू शकतात. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा अक्षय मदनसाठी पुन्हा शॉर्टर चेंडू. मात्र कुठेतरी पाहायला भेटतोय निर्धाव चेंडूची सांगता होताना निघून जातोय. यष्टीरक्षकच्या हातामध्ये अनेक त्याच्या दरम्यान धावसंख्या आता मात्र स्थिरावली ती म्हणजे 6 या धावसंख्येवरती. दरम्यान पुन्हा एकदा अक्षय सज्ज होताना पाहायला भेटतोय. आता मात्र खरं कसा खेळून काढल्या चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण रमन यांच्याकडनं पाहायला भेटला. एक धाव निश्चित पूर्ण. दुसऱ्या धावाचा कोणताही प्रयत्न या ठिकाणी दिसत नाहीये. नक्कीच एका धावावर समाधान मानल्या मधनाला माहिती आहे जर विकेट ठेवणं गरजेचं आहे. रन्स तर आपण कशा तरी काढू शकतो पण विकेट राखणं गरजेचं आहे.
धावसंख्येचा विचार केला तर 7 या धावसंख्येवरती पोहोचतोय. चेंडूचा विचार केला तर अजूनही 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता मात्र पाहायचा आहे अविनाश काय करतोय. त्या सुरेखाचा शॉर्टर चेंडू एकदा पूर्ण केले आहे. दुसऱ्या धावाचा कोणताही प्रयत्न करण्या पाहायचा आहे. एका धावावर पुन्हा एकदा समाधान मानावं लागलंय. एक दुहेरी एकेरी धावेने नक्कीच एक संघ स्कोर बोर्ड या ठिकाणी पुढे ढकलताना पाहायला भेटेल. मदन याचा माइंड सेट असेल का कुठल्या तरी गोलंदाजाला आपण हिट करायचा आहे आणि नक्कीच त्याचा मनसुबा असेल का ही पहिली ओव्हर एकदा आपण खेळून काढूया. त्याच दरम्यान पुन्हा एकदा मदन सज्ज होताना मात्र पुन्हा एकदा काय करते चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला हिट असता तर नक्कीच गडी बाद झाला असता. दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला भेटली. शेवटचा चेंडू असेल पाहायचं शेवटच्या चेंडूवरती मदन मोठा फटका घेतोय की स्ट्राईक आपल्याकडे ठेवतोय पाहायला भेटेल येणाऱ्या शेवटच्या चेंडूवरती. मात्र नक्कीच सूर्यकाचा फटका नक्कीच स्ट्राईक आपल्या जवळ ठेवलेली आहे. एका धावेनेच्या धावसंख्येचा विचार केला तर 9 या धावसंख्येवरती पोहोचतोय. अजूनही 12 चेंडू आणि 21 धावेचं आव्हान असेल समोर. तिथपर्यंत ऐकू एक छोटासा संगीत. येऊ पुन्हा मैदानात. कमॉन डीजे यश. धन्यवाद. 12 चेंडू 21 धावा. 21 धावा आणि चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 12. बॉलर गोलंदाजी मार्गावरती अनिकेत पाहायला भेटतोय. अनिकेत गेल्या मॅच मध्ये आपण पाहतो अनिकेत महाग ठरले होते. मोठा फटके त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटले होते. वाघोबा कसराली वाघोबा ग्रुप कसराली यांच्या दरम्यान ही मॅच झाली होती. अटीतटीचा सामना होता. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होताना मदन आणि अनिकेत ही जोडी. आता मात्र उंच लाभ केला चेंडू. चेंडू निघून जातोय षटकाराच्या दिशेने. धावसंख्या 6 ने पुढे सरकताना मदन पुढे चाल करताना पाहायला भेटे. 6 धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15 या धावसंख्येवरती. अजूनही मात्र 15 धावेची आवश्यकता विजयासाठी. 11 चेंडू 15 धावा. हीच पहिल्या त्या दिवसातील टॉप 4 मध्ये जाण्याची लढत आहे. कारण ही लढत अटीतटीची लढत होणं गरजेचं होतं. कारण स्कोर सुद्धा पाहिला तर नक्कीच चांगला स्कोर उभारला होता सत्यसाई संघानं. मात्र मदन शॉर्टर चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू निघून जातोय श्रीरक्षकच्या माध्यमातून मागे. एकदा पूर्ण चेंडू निघून गेलाय सीमारेषे पार चौकारीच्या दिशेने. येतात 4 रन. या ठिकाणी धावसंख्या 4 ने पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचले 19 या धावसंख्येवरती. मात्र अजूनही 11 धावेची आवश्यकता विजयासाठी. चेंडू शिल्लक आहेत 10. बोललो होतो अनिकेत थोडेसे महागडे ठरले होते गेल्या मॅच मध्ये. परंतु त्याचप्रमाणे ती गोलंदाजी हाताळताना पाहायला भेटे. अनिकेत यांच्याकडनं पदावर निर्धाव चेंडूची सांगता होताना चांगली गोलंदाजी चांगला कमबॅक अनिकेतच्या मार्फत पाहायला भेटलं. 9 चेंडू आणि 11 धावा. 9 चेंडू 11 धावा. पाहायचं काय घडतंय. मात्र उंच लाभ चेंडू गेलाय सीमारेषे पार. आर पार लगातार लागलेला दुसरा षटकार मदन याच्या बॅटीतनं पाहायला भेटत आहे. मदन ऑन फायर होताना पाहायला भेटतोय आपण स्क्रीनवरती. चांगला मोठा फटका. धावसंख्या 6 ने पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 25 या धावसंख्येवरती. आता मात्र 5 धावेची गरज. एक षटक ठेवून जर विजय मिळवतोय काय पाहायचं आहे. कारण वेल सुद्धा वाचेल आणि रन रेटने सुद्धा चांगल्या मजबूत स्थितीमध्ये येतील तो म्हणजे मदन. चेंडू फुलटो चेंडू ब्लॉक मध्ये काढल्या. चेंडू एक धाव नक्कीच पूर्ण केल्या. तर स्ट्राईक रोटेट करताना गरजेचं होतं. षटकार आल्यानंतर एक सिंगल घेणं एक सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय मदन यांच्या मार्फत पाहायला भेटला. धावसंख्या 1 ने पुढे सरताना 26 या धावसंख्येवरती. मुलाचं योगदान याच्यामध्ये पाहिलं तर नक्कीच अविनाश एक चांगली अनिकेत गोलंदाजीच्या मार्गावरती पुन्हा एकदा. आता पुन्हा एकदा सूर्यकाचा फटका पाहायला भेटला. 2 धाव 1 धाव पूर्ण नक्कीच केल्या. दुसऱ्या धावाचा प्रयत्न सहजरित्या 2 धावा पूर्ण होताना पाहायला भेटल्यात. धावसंख्या 2 ने पुढे सरताना धावसंख्या जाऊन पोहोचले 28 या धावसंख्येवर. आता मात्र
6 चेंडू आणि 2 धावेची आवश्यकता विजयासाठी. तिचं गावदेवी कनेर संघ सर्व खेळाडूच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता पाहायला भेटते. कुठेतरी आपण या वर्षीची ही मला वाटतं पहिलीच ट्रॉफी असेल. दुसरी ट्रॉफी आहे. 2 वर्षांनी ही ट्रॉफी आमच्या जवळ येणार आहे. खरोखरच गेल्या वर्षी सुद्धा सेमीपर्यंत पोहोचत होते. परंतु कुठेतरी थोडंसं 11 खेळाडूमध्ये कमतरता असेल. ते स्वप्न आज या ठिकाणी या वनस्पडाच्या आरुष 11 चषकामध्ये ते स्वप्न पूर्ण होताना आपल्याला पाहायला भेटतंय. नक्कीच आता 6 चेंडू आणि 2 धावेची आवश्यकता आहे. MS धोनी स्टाईलने ही फिनिश करायला भेटेल का पाहायचं आहे. तर मला नक्कीच काय घडतंय, काय बिघडतंय आणि इकडे एक धाव नक्कीच पूर्ण विनिंग शॉट कोण खेळतोय बघायचं आहे. आणि इकडे विजय होतोय तो म्हणजेच कनेर संघ. ऐकू एक मधुर संगीत येऊ मैदानामध्ये कमांड डीजे. शिर्डीची वारी शिर्डीची वारी शिर्डीची वारी बघावी गयळ करून असत साई ते तुया जोडी धरून